सॅलड म्हटलं की आपल्या मनामध्ये फक्त काकडी, कांदा, टोमॅटो किंवा जास्तीत जास्त हिरवी भोपळी मिरची येते. आज मी तुम्हाला एक अशी सॅलडची रेसिपी सांगणार आहे की जी मुलांना अतिशय आवडेल आणि त्याच्यात पर्याय पण तुम्ही करू शकता. सॅलड करताना नेहमी त्याच्यामध्ये तुम्ही प्रोटीनचा सोर्स काय घालताय ह्याचा पहिल्यांदा विचार करायचा. तर आता प्रोटीनचे सोर्स कुठले आहेत? शाकाहारी आहेत, मांसाहारी आहेत. तुम्ही जर शाकाहारी सोर्स घालणार असाल तर तुम्हाला मूग, छोल्यांचे चणे वाफवलेले, मात्र आपण जे चणे शेंगदाणे चणेवाल्याकडनं आणतो ते चणे शेंगदाणे हे घालू शकतो, बदाम घालू शकतो. मांसाहारी घालणार असाल तर चिकन किंवा अंडी घालू शकतो. म्हणजे हा झाला आपला मेन प्रोटीनचा सोर्स. आता त्याच्याबरोबर काकडी वगैरे हे सगळे पदार्थ येणारच आहेत, पण आपण वेगळे काय घालणार आहोत ते पहिल्यांदा सांगते. जर तुम्ही मूग घालणार असाल तर त्याच्याबरोबर पेरू खूप सुंदर लागतो. इतर वेळी जर का तुम्ही छोल्याचे चणे घालणार असाल तर त्याच्याबरोबर पेर खूप छान लागतं, किंवा संत्री किंवा मोसंबी सोलून घातलेली छान लागतात. जर तुम्ही अंड घालणार असाल तर ऍपल किंवा पेर खूप छान लागतं. तर एक फळ त्याच्यामध्ये अवश्य घालावं. झालं, प्रोटीनचा सोर्स झाला, एक फळ झालं. त्याच्याबरोबरच बदामाचे तुकडे कापून किंवा जर तुम्ही शेंगदाणे घातलेले असतील तर अक्रोड आणि खजूर ह्याचे तुकडे किंवा बेदाणे त्याच्यामध्ये घालू शकता. ओके, हे झालं. त्याच्याबरोबर चीजचे थोडे थोडे तुकडे करून घालायचे. पनीरचा एक क्यूब, त्याचे तुकडे, हे कॉमन सगळ्या सॅलडना चीज आणि पनीर हे घालायचं. ओके. त्याच्यानंतर आईसबर्ग लेटस मिळतं, म्हणजे लेट्यूस ज्याला आपण म्हणतो. वेगळे वेगळे प्रकार मिळतात. रोमेन मिळतं, आईसबर्ग मिळतं, ती सॅलडची पानं मिळतात. तर जी कुठलीही पानं तुम्हाला आज मिळालेली आहेत ती बारीक चिरून किंवा ती अशी नुसती तोडून त्याच्यात घालायची. त्याच्याबरोबर तुळशीचा एक प्रकार मिळतो ज्याला बेझिल म्हणतात. बेझिल म्हणजे जी सब्जा आपण म्हणतो की नाही, सब्जाच्या झाडाची पानं, त्याला तुळशीसारखाच वास येतो. तर तुमच्या घरात तुळस असेल तर तुळस किंवा बेझिल ह्याची पानं खुडून जर सॅलडमध्ये घातली तर त्याला खूप सुंदर सुगंध येतो. त्यामुळे सगळ्या सॅलडमध्ये कॉमन चीज, पनीर आणि तुळशीची किंवा बेझिलची पानं आणि रोमेन किंवा कुठलाही लेटसचा एखादा प्रकार, हे सगळं घालून झाल्यानंतर आपण जे सॅलडला नेहमी घालतो, काकडी घालतो, कोबी. आता कोबी जी आहे ती तुम्ही लाल कोबी पण येते आणि पांढरी कोबी पण येते. तुम्ही कधी लाल कोबी घालायची असेल तर त्याची कल्पना शेवट तुम्हाला सांगते. पांढरी कोबी घालायची असेल तर पांढरी कोबी बारीक बारीक चिरून तुम्ही त्याच्यात घालू शकता. टोमॅटो घाला तर काकडी, टोमॅटो, पांढरी कोबी. ह्याच्याबरोबरच जर का तुम्ही छोले उकडवून घेतलेले असतील आणि ते सॅलडमध्ये घातलेले असतील तर त्याच्याबरोबर लाल कॅप्सिकम अवश्य घालायचं. लाल कॅप्सिकमचा गुणधर्म असा असतो की तो छोल्याशी मिक्स झाल्यानंतर आपलं रक्त वाढवायला तो अतिशय उपयुक्त असतो, म्हणून लाल कॅप्सिकम घालायचं. सगळ्याच सॅलडमध्ये तुम्ही लाल आणि पिवळं कॅप्सिकम थोडं थोडं म्हणजे 2-3 त्याच्या स्लिव्हर्स काढून ते सॅलडमध्ये घालू शकता. आता हे सगळं सॅलड तुम्ही केलं, तुम्ही डब्यात मुलांना देणार आहात, पण तुम्ही ते देताना एक वेगळी कल्पना सुद्धा करू शकता. आता मी सांगितलं जसा लाल कोबी किंवा जांभळा कोबी ज्याला आपण म्हणतो तो असा बारीक पातळ त्याची चिरायचा आणि त्याचं खाली एक बेड करायचं. म्हणजे डब्यामध्ये खाली पहिल्यांदा तो जांभळा कोबी घालायचा, त्याच्यावरती पांढरं दिसणारं पनीर असं बाहेरपर्यंत येईल असं घालायचं, त्याच्या आतमध्ये चीज घालायचं आणि मग वर रोमेन लेटस आणि त्याच्यावर लाल पिवळी कॅप्सिकम, तुम्ही मूग घातलेत, अंडी घातलेत, जे काही प्रोटीनचा सोर्स घातलाय ते घातलंय, बेझिलची पानं, हे सगळं, आणि मीठ त्याच्यावर, मीठ आणि मिरी. त्याला तुम्हाला तेल घालायची गरज नाही. मीठ आणि मिरी तुम्ही एका वेगळ्या डब्यात मुलांना देऊ शकता. आता हे मीठ आणि मिरी घालायला आणि ढवळायला तुम्ही एक चमचा दिलात मुलांना तर ती कल्पना की हे सॅलड तू बनवणार आहेस, मी फक्त चिरून दिलेलं आहे, अशा पद्धतीने मुलांना सांगितलं तर त्यांना हे सॅलड खूप आवडतं. हे असं मोठा डबा भरून तुम्ही जर सॅलड मुलांना दिलं तर त्याच्याबरोबर तुम्हाला त्यांना पोळी किंवा कुठलाही पराठा किंवा ब्रेड देण्याची काहीही गरज नाही. कधी कधी मुलांना असं कुडूम त्या सॅलडमध्ये खायला आवडतं, तर क्रोटॉन्स असतात म्हणजे ब्रेड तळून केलेले, ते तुम्हाला रेडीमेड मिळाले तर रेडीमेड आणू शकता, किंवा टोस्ट आपण करतो त्याचे तुकडे करून तुम्ही घालू शकता. शेवपुरीच्या पुऱ्या असतात
त्याचे पण तुकडे तुम्ही करून घालू शकता किंवा कुठल्याही पुऱ्या तुम्ही घरी कडक केलेल्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. पण वेफर, फरसाण, गाठिया वगैरे हे सगळं घालू नका. अशा पद्धतीचं सॅलड मुलांना दिल्याने ते अतिशय पौष्टिक आणि ज्युसी असतं. ते ज्युसी खाल्ल्याने त्यांना अंगामध्ये पाणी सुद्धा खूप प्रमाणात जातं आणि त्यांना नंतर मोठ्या डब्यात खाल्ल्यानंतर जी झोप किंवा मरगळ येते ती अजिबात येत नाही. हे सॅलड देऊन बघा. मुलांना आवडलं तर आम्हाला अवश्य कळवा. कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा ग्रुपमध्ये कळवा. आमचा यूट्यूबचा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रपरिवाराला सांगा आणि जो नोटिफिकेशन बेल आयकन आहे तो दाबायला मात्र विसरू नका.